नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे। माय नेम इज एसपी सर। तर या ठिकाणी बिगेस्ट लॉन्च होणार आहे। तुम्ही म्हणत असता सर या ठिकाणी तर काही दिसणार झालंय, कुठे गेलं भाऊ? यस, कम ऑन। 8वी NMMS आणि MTSC ची बॅच या ठिकाणी सुरू होत आहे। महाशुभारंभ आजपासून आपण सुरुवात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या 8वीच्या NMMS आणि MTSC बॅच मध्ये। सर ही बॅच का आहे? कुणी ही बॅच म्हणजे कोणता विद्यार्थी या बॅचला जॉईन करू शकतो? कुणी जॉईन करायची आहे याबद्दल डिटेल मध्ये सांगा सर। आणि 8वी NMMS आणि MTSC या परीक्षा काय आहेत याच्याबद्दल डिटेल मध्ये सांगा, असे भरपूर सारे विद्यार्थी म्हणत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिल्यांदा 8वी NMMS परीक्षा काय आहे? तर 8वी NMMS परीक्षा जी आहे याचा फुल फॉर्म आहे नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप टेस्ट। ही एक्झाम जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कुणासाठी आहे? जे गरीब विद्यार्थी आहेत, जे गरीब कष्टकऱ्याचे विद्यार्थी आहेत, गरीब शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम आहे। ही एक्झाम पास झाल्यानंतर आम्हाला काय भेटेल सर? ही एक्झाम पास झाली मित्रांनो, तुम्ही 8वीला जर ही एक्झाम पास झाली, या ठिकाणी बघा 9वी ते 12वी असे 4 वर्ष, 9वीला 10वीला 11वीला आणि 12वीला तुम्हाला प्रत्येक वर्षी 12,000 रुपये म्हणजे एकूण 48,000 रुपये स्कॉलरशिप गव्हर्नमेंट तर्फे भेटणार आहे। अलग लक्षामध्ये। आणि ही एक्झाम कुणी भी पास होत नाही विद्यार्थी मित्रांनो। तुमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 15,000 विद्यार्थी जर बसले तर 15,000 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं। मग या 15,000 पैकी 200 मध्ये जर यायचं असेल तर या ठिकाणी जब एसपी सर आपके साथ है तो फिर डरने की क्या बात है। एसपी सर तुमच्या सोबत आहेत, काही टेन्शन घेऊ नका। अलग लक्षामध्ये। तर तुम्हाला या पहिल्या 200 विद्यार्थ्यांमध्ये आणतो मी, बरोबर आहे। आता सर NMMS एक्झाम ही कोण देऊ शकतं? जो विद्यार्थी 8वी वर्गामध्ये शिकत आहे तो विद्यार्थी या एक्झामला बसू शकतो। मराठी मीडियमचा विद्यार्थी बसू शकतो, सेमीचा बसू शकतो, CBSE मीडियमचा देखील विद्यार्थी या ठिकाणी याच्यासाठी बसू शकतो। तुम्ही कोणत्या बी मीडियमचे असाल, मराठी मीडियम असेल, सेमी असेल, फुल इंग्लिश मीडियम असेल किंवा CBSE असेल, प्रत्येक मीडियमचा विद्यार्थी या एक्झामला बसू शकतो। आणि त्याच्यानंतर एक अट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पालकाचं उत्पन्न वर्षाला 3.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। म्हणजे थोडक्यामध्ये तुमच्या वडिलाला गव्हर्नमेंट जॉब नसायला पाहिजे। अलग लक्षामध्ये। ओके। आणि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाला गव्हर्नमेंट जॉब आहे त्यांच्यासाठी मी सांगणार आहे, काही टेन्शन घेऊ नका, इकडे आपल्याला यायचंय, बरोबर आहे। ओके। तर जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही NMMS परीक्षा आहे, बरोबर आहे। आणि 7वी मध्ये तुम्हाला 55% म्हणजे गुण जे आहेत, जे मार्क्स आहेत ते भेटलेले असावे। तर 100% सगळ्यालाच 55%च्या वर मार्क भेटतात। ओके। तर याचा सिलेबस कोणता आहे सर? या ठिकाणी 2 पेपर असतात मित्रांनो, बघा 90 मार्काचे 2 पेपर असतात। एक असतो मॅट, एक असतो सॅट। मॅट म्हणजे बुद्धिमत्ता असते आणि सॅट मध्ये विद्यार्थी मित्रांनो सायन्स असतं, मॅथ असतं, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र असे 5 विषय असतात। त्यालाच आपण काय म्हणतो? शालेय क्षमता चाचणी म्हणतो। त्यालाच आपण स्कॉलिस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो, बरोबर आहे। ओके। हे झालं 8वी NMMS बद्दल। आता ज्या विद्यार्थ्याला 8वी NMMS ला बसता येत नाही, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या आईला किंवा वडिलाला गव्हर्नमेंट जॉब आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी MTSC परीक्षेला बसायचं आहे। MTSC परीक्षा काय आहे सर? महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, म्हणजेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, बरोबर आहे। ही एक्झाम कोणता पण विद्यार्थी देऊ शकतो। NMMS परीक्षेला बसलेला देखील विद्यार्थी देऊ शकतो, किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांना गव्हर्नमेंट जॉब आहे असा विद्यार्थी देऊ शकतो। आता दोघांमध्ये काय सारखेपणा आहे? तर दोघांचा सिलेबस सेमच आहे। NMMS चा जो सिलेबस आहे तोच या ठिकाणी MTSC परीक्षेचा सिलेबस आहे। ओके। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा का आणि ही परीक्षा का? ही परीक्षा जी आहे ही गरिबासाठी परीक्षा आहे। आणि ही जी परीक्षा आहे, ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये, लक्ष द्या, नीटची परीक्षा द्यायची आहे। ओके। पेन चेंज करतो मी, बघा लक्ष द्या। ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जेईची एक्झाम द्यायची, बघा नीटची एक्झाम असेल, जेईची एक्झाम असेल, NDA असेल, MPSC असेल किंवा UPSC असेल, या एक्झाम भविष्यामध्ये तुम्हाला द्यायच्या असतील आणि 8वी पासून जर तुमचा बेस पक्का करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या 2 एक्झाम काढलेल्या आहेत मित्रांनो, NMMS आणि MTSC। MTSC महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे आणि NMMS ही आहे ही भारत गव्हर्नमेंटची आहे, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटची आहे, भारत सरकारची आहे। अलग लक्षामध्ये। यस। ओके। आता या 2 परीक्षा वेगवेगळ्या का केलेल्या आहेत? कारण की या परीक्षेचा मेन उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटणं, बरोबर आहे। ओके। गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं, पुढे ढकलणं, हा या एक्झामचा मेन उद्देश आहे। आणि या एक्झामचा मेन उद्देश काय आहे? ज्या विद्यार्थ्यांचे पालक गव्हर्नमेंट
जॉबला आहेत आणि त्या ठिकाणी ज्यांना भविष्यामध्ये या एक्झामची तयारी करायची 8वी पासून त्यांच्यासाठी MTSC एक्झाम आहे. तुम्ही या परीक्षेला बसा किंवा या परीक्षेला बसा किंवा दोन्ही पण परीक्षेला तुम्ही बसू शकता. सिलेबस सेमच आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टेट मेरिट लिस्ट येते. ओके, म्हणजे राज्यामध्ये तुमचा कितवा क्रमांक आलाय, त्याच्यानंतर डिपार्टमेंटल मेरिट लिस्ट येते, डिपार्टमेंटमध्ये तुमचा कितवा क्रमांक आलाय, आणि एक जिल्ह्याची मेरिट लिस्ट येते, जिल्ह्याचा पूर्णपणे एक मेरिट लिस्ट येते आणि जिल्ह्याचा रँक त्या ठिकाणी ठरतो आणि जिल्ह्यामध्ये तुमचा कितवा क्रमांक आलाय. 15,000 विद्यार्थ्यांपैकी तुम्ही 300 क्रमांकामध्ये येत आहेत का 500 मध्ये येत आहेत का 100 मध्ये येत आहेत का 50 मध्ये येत आहेत, या एक्झामच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता. अलग लक्षामध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम तुम्ही ट्युशन लावा किंवा न लावा पण या एक्झामला बसायचंय म्हणजे बसायचंच आहे, कारण की भविष्यामध्ये ज्या येणाऱ्या परीक्षा आहेत त्यांची तयारी आतापासून तुमची सुरू होते. आणि मी तुम्हाला आधी सांगितलंय की 15,000 पैकी फक्त 200 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटते, तर 15,000 पैकी तुम्ही 200 विद्यार्थ्यांमध्ये येत आहे का हे तुम्ही चेक करू शकता. अलग लक्षामध्ये. यस. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो आपण जी बॅच घेत आहोत 8वी NMMS आणि MTSC जी आपण बॅच घेत आहोत, तर त्या बॅचचे फीचर्स काय आहेत सर? या ठिकाणी बघा, याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटणार आहेत. जर लाईव्ह लेक्चर मिस झालं किंवा तुम्हाला वाटलं की आता रिव्हिजन करायचंय तर तुम्ही रेकॉर्डिंग लेक्चर किती पण वेळेस कधी पण बघू शकता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो PYQ चे आपण पेपर घेणार आहोत. 2022 चा पेपर असेल, 23 चा झालेला क्वेश्चन पेपर असेल, 24 चा 25 चा किंवा 2020 चा पेपर असेल, तो आपण लाईव्ह लेक्चर मध्ये सॉल्व्ह करून घेणार आहेत. बुद्धिमत्तेच्या तुम्हाला ट्रिक सांगणार आहेत. सॅट आणि मॅट पेपरचा, दोन्ही पेपरचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार म्हणजे करून घेणार आहोत. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो NMMS आणि MTSC मध्ये जे 6 विषय असतात, कोणकोणते असतात? बुद्धिमत्ता, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान म्हणजे सायन्स आणि गणित म्हणजे मॅथ इत्यादी विषय 6 विषय आपण याच्यामध्ये कव्हर अप करणार आहेत. अलग लक्षामध्ये. यस. ओके, आता सर या ठिकाणी बॅच कुठं आहे आणि कधीपासून होणार आहे? भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी मला प्रश्न विचारत होते. तर विद्यार्थी मित्रांनो आपली जी बॅच आहे ही परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर अवेलेबल आहे. बघा, तुम्हाला प्ले स्टोरला जायचंय आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करायचंय. ऍपचा आपल्या हा लोगो आहे. प्ले स्टोरला गेल्यानंतर परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप हे नाव टाईप करा. हा लोगो दिसला की कचकन डाउनलोड करायचं. त्याच्यानंतर सर बॅच कधीपासून असणार आहे? बॅच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपली 10 मे पासून आपण बॅच चालू करणार आहोत. ओके, 5 मे पासूनच आपल्याला सुरू करायची होती पण काही कारणास्तव ही बॅच आपण 10 मे पासून सुरू करणार आहोत. बरोबर आहे. ओके, आता या ठिकाणी टायमिंग काय असणार आहे? एक तर लेक्चर सकाळी सकाळी तर असेल, नाहीतर संध्याकाळी असेल. बरोबर आहे. ओके, 9 मेला मी तुम्हाला जे विद्यार्थी आपल्या या बॅचला जॉईन झालेले आहेत परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरून, तर अशा विद्यार्थ्यांना ग्रुपवर मी मेसेज करणार आहे 9 मेला की बॅचचा टायमिंग कधी आहे काही नाही, पण 10 मे पासून आपली बॅच सुरू होणार आहे. त्याच्यानंतर फीस किती असणार आहे सर? सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे फीस आहे. तर याच्यासाठी फीस विद्यार्थी मित्रांनो किती असणार आहे? यस, फक्त आणि फक्त यस 8,000 रुपये फीस असणार आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला किती विषय कव्हर अप व्हायला तर 6 सब्जेक्ट कव्हर अप व्हायला. सायन्स, मॅथ, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित असेल इत्यादी सर्व विषय 6 सब्जेक्ट कव्हर अप व्हायला. पण या ठिकाणी मला माहिती आहे की आमच्या भागातले जे विद्यार्थी आहेत, कष्टकऱ्याचे, गरीब शेतकऱ्याचे विद्यार्थी आहेत. बरोबर आहे. ओके, मेहनती विद्यार्थी आहेत, हार्ड वर्किंग टॅलेंटेड विद्यार्थी आहेत, मेहनतीवर त्यांचा विश्वास आहे. ओके, आणि त्या ठिकाणी एवढी फीस पे करू शकत नाहीत म्हणून आपण त्यांना डिस्काउंट द्यालो. बरोबर आहे. ओके, 8,000 ऐवजी विद्यार्थी मित्रांनो फक्त 2,000 रुपयामध्येच ही बॅच आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा, फक्त 2,000 मध्येच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती विषय भेटाले तर 6 विषय भेटाले तर, आणि पूर्ण एका वर्षासाठी बॅच असणार आहे. यस, तर 1 वर्ष तुम्ही या ठिकाणी तुम्हाला 1 वर्ष शिकायला भेटणार आहे आणि 6 विषय तुम्हाला फक्त 2,000 रुपये मलाच भेटणार आहेत. पण आणखीन एक स्पेशल तुमच्यासाठी डिस्काउंट आहे. काय डिस्काउंट आहे? जर समजा तुम्ही पहिल्या 5 विद्यार्थ्यांमध्ये जर समजा रजिस्ट्रेशन केलं, आता लवकरात लवकर ऍप डाउनलोड करायचंय आणि लगेच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय, तर पहिल्या 5 विद्यार्थ्याला मी डिस्काउंट काय द्यालोय? पहिल्या 5 विद्यार्थ्याला 500 रुपये ऑफ असणार आहे. 500 रुपयाचं एक वेलकम कुपन असणार आहे. बरोबर आहे. त्या कुपनवर क्लिक करायचंय आणि नंतर पेमेंट करायचंय. नंतरच्या 10 विद्यार्थ्याला, आता इन केस जर पहिल्या 5 मध्ये समजा तुम्हाला बॅच जॉईन करता आली नाही, बाकीचाच एखादा विद्यार्थी लवकर पुढे गेला आणि त्यांनी बॅच जॉईन केली, तुमचा याच्यामध्ये नंबर आला नाही, तर त्या ठिकाणी नंतरच्या 10 विद्यार्थ्याला मी 400 रुपयाचं डिस्काउंट देत आहे.
आलं लक्षामध्ये? म्हणजे 2000 रुपयाला बॅच आहे. जर पहिल्या 5 मध्ये तुम्ही झटकेपट जर रजिस्ट्रेशन केलं, बॅच जॉईन केली, तर तुम्हाला 500 रुपये ऑफ भेटणार आहे. तर 1500 रुपयालाच बॅच भेटणार आहे. बरं जाऊ द्या, 500 रुपये तुम्हाला जर भेटले नाहीत, ओके, तर नंतरच्या 10 विद्यार्थ्याला मी 400 रुपये ऑफ देणार आहे. 400 रुपयाचं मी डिस्काउंट देणार आहे. याच्यामध्ये नंबर नाही आला तर नंतरच्या 15 विद्यार्थ्याला मी 300 रुपये ऑफ देतोय. जर याच्यामध्ये नंबर नाही आला तर नंतरच्या 50 विद्यार्थ्याला 200 रुपये ऑफ आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो. आणि नंतरच्या 100 विद्यार्थ्याला 100 रुपये ऑफ आहे. आता याचा फायदा काय बघा, तुम्ही जेवढी लवकरात लवकर बॅच जॉईन कराल तर तेवढा तुम्हाला फायदा होईल. बरोबर आहे? झटकीपट जर बॅच जॉईन केली पहिल्या 5 मध्ये तर तुमचे 500 रुपये या ठिकाणी बघा, तुमचे 500 रुपये वाचतील. नंतर पुढच्या 10 विद्यार्थ्याला 400 रुपये, नंतर 15 विद्यार्थ्याला 300 रुपये, अशा पद्धतीने डिस्काउंट आहे आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर गेले तर इथं बाय नाऊ वर क्लिक करायचंय आणि या बॅचला विद्यार्थी मित्रांनो जॉईन करायचं आहे. आलं का लक्षामध्ये? ओके, तर त्याच्यावर क्लिक केलं बाय नाऊ वर, इथं पे ऑनलाईन असेल किंवा स्कॅन QR कोड असेल. जर समजा ज्या मोबाईल मधून समजा तुम्ही ऍप डाउनलोड केलेला आहे आणि त्याच मोबाईल मध्ये जर समजा फोन पे किंवा गुगल पे असेल तर पे ऑनलाईन वर क्लिक करा. किंवा पप्पाच्या मोबाईलवरून तुम्हाला जर स्कॅन करायचं असेल तर स्कॅन QR कोड टू पे करा. इथं QR कोड येईल, त्याला स्कॅन करा, लगेच बॅच मध्ये तुम्ही जॉईन व्हाल. ओके, तर थँक्यू अशा पद्धतीनं. आणि जर समजा विद्यार्थी मित्रांनो काही जरी डाऊट असला तर या नंबरवर 83 29 36 97 15 हा माझा पर्सनल नंबर आहे. बरोबर आहे? सहसा मी हा नंबर देत नाही, पण जर काही जरी डाऊट असला तर या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. बॅच बद्दल काही जरी अडचण वाटली तर या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. ओके, जय हिंद, जय परिवर्तन, वंदे मातरम.